पाचोऱ्यात पुन्हा 2 घरफोड्या, सीसीटीव्ही मध्ये चोरांची हालचाल कैद, पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान. नमस्कार, मी नरसिंह भुरे, मुख्य संपादक अर्गदूत न्यूज. पाचोरा शहरात पुन्हा एकदा घरफोडीचं 2 घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 12 जुलैच्या रात्री बंद असलेले 2 घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. या दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या संपूर्ण घटनेतील महत्वाची बाब म्हणजे चोरट्यांची हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. संशयित घरांच्या परिसरात येताना दिसतात, त्यानंतर घराच्या दिशेने जाताना आणि काही वेळाने हातात पिशवी घेऊन बाहेर येताना देखील दिसत आहेत. मात्र कॅमेऱ्याच्या अँगलमुळे आणि चित्र स्पष्ट नसल्याने त्यांचे चेहरे ओळखता येत नाहीयेत. त्यामुळे आरोपीची अचूक ओळख पटवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरणार आहे. पहिल्या घटनेत गोविंद नगर येथील घरातून सुमारे 75,000 रुपयाची रोकड, सोन्याचे दागिने आणि चांदीची मूर्ती चोरीला गेल्या. दुसऱ्या घटनेत नंदनवन सिटी परिसरातील घरातून चांदीची मूर्ती, साड्या आणि मुलांचे कपडे चोरीला गेल्याची तक्रार आहे. मित्रांनो, या घटना केवळ 2 कुटुंबाचे नुकसान नाहीत, तर संपूर्ण शहरासाठी एक इशारा आहे. बहुतांशी वेळा चोरटे बंद घरे हेरतात. घरावर अनेक दिवस कुलूप असल्याचे लक्षात आले की ती संधी साधतात. त्यामुळे नागरिकांनी काही गोष्टींची नक्की काळजी घ्यावी. बाहेरगावी जात असाल तर विश्वासू शेजारी किंवा नातेवाईकांना माहिती द्या. शक्य असल्यास घराबाहेर दिवे, सीसीटीव्ही किंवा सुरक्षा व्यवस्था ठेवा. मोठी रोकड आणि मौल्यवान दागिने घरात न ठेवता सुरक्षित ठिकाणी ठेवा. सोशल मीडियावर आपण बाहेरगावी गेल्याची माहिती लगेच पोस्ट करणे टाळा. परिसरात अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवा. या प्रकरणाचा तपास पाचोरा पोलीस करत आहे. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळीवरील पुरावे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची शोध सुरू आहे. नागरिकांची अपेक्षा आहे की या चोरट्यांचा लवकरात लवकर पर्दाफाश होऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी. अर्गदूत न्यूजचं आव्हान आहे, सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि कोणतेही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवा. मी नरसिंह भुरे, अर्गदूत न्यूज. धन्यवाद.